आज आपण अशा एका कवितेच्या विश्वात जाणार आहोत जी ऐकताच आपलं सगळ्यांचं मन बालपणात धाव घेईल. बालभारती इयत्ता दुसरीमधील साधारण 1976 ते 1986 या काळातली ही एक अत्यंत विद्यार्थीप्रिय कविता होती. हो, अगदी बरोबर ओळखलत. ही तीच कविता आहे नाही का, जी तेव्हा आपल्या सगळ्यांच्या ओठांवर होती आणि मनात कायमची घर करून बसली होती. चला तर मग बालभारती रिवाइंड सोबत आपल्या त्या शाळेत त्या बालपणात परत एकदा रमून जाऊया. आता आपण काय करणार आहोत माहितीये? आपण ही संपूर्ण कविता पुन्हा एकदा ऐकणार आहोत, अगदी तशीच्या तशी. डोळे मिटून ऐकलं ना तर खरंच त्या जुन्या वर्गात परत पोचल्यासारखं वाटेल. कसं वाटलं? आठवले ना ते दिवस? पण थांबा, ही कविता फक्त शब्द आणि तालापुरती मर्यादित नाहीये. हिचा एक खूप खोल अर्थ आहे. चला, तोच खरा अर्थ आता आपण समजून घेऊया. बघा, ही कविता म्हणजे केवळ एक बालगीत नाहीये. खरं तर ही लहान मुलांना निसर्गाशी जोडणारी किती सुंदर साखळी आहे. याच्या प्रत्येक ओळीत एक वेगळं जग दडलेलं आहे. म्हणजे बघा, मळा तो फक्त एक शेत नाही, तर ते आपल्या समृद्ध ग्रामीण जीवनाचं प्रतीक आहे. नदी म्हणजे काय? तर आपल्या जीवनाचा अविरत प्रवाह. आणि वड म्हणजे परंपरा आणि आधार देणारी मायेची सावली. माकडांचा खेळकरपणा आपलं चंचल बालपण दाखवतो. कोकिळेचं गाणं म्हणजे निसर्गाचं संगीत आहे. आणि त्या वासराच्या डोळ्यांतून तर माया आणि जिव्हाळा ओसंडून वाहतोय. म्हणूनच या कवितेचं निसर्गाशी असलेलं नातं इतकं अतूट आहे. आणि खरं सांगायचं तर हेच या कवितेचं खरं सौंदर्य आहे. आणि माहितीये, त्या काळातल्या शिक्षणाचा हा किती महत्त्वाचा भाग होता. तेव्हा उद्देश फक्त मुलांना अक्षरं शिकवणं नव्हतं, तर त्या पुस्तकांच्या पानांमधून बाहेर काढून आपल्या आजूबाजूच्या ह्या जिवंत श्वास घेणाऱ्या सृष्टीची ओळख करून देणं होतं. आणि ही शिकण्याची प्रक्रिया किती सोपी आणि किती प्रभावी होते, नाही का? बघा, आधी कवितेतून निसर्गाबद्दल शिकायचं, मग तोच निसर्ग आपल्या आजूबाजूला खऱ्या जगात अनुभवायचा. आणि मग काय, त्यातून निसर्गाबद्दल प्रेम आणि आदर आपोआप निर्माण व्हायचा. आणि नकळतपणे ती सगळी मूल्य आपल्यात रुजत जायची. ते का सगळं? तो वर्ग, आपले ते मित्र मैत्रिणी, आपले सर, आपल्या मॅडम, सगळं कसं? सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं, नाही का?
आपल्या मॅडम किंवा सर किती छान गात गात ही कविता शिकवायचे आणि आपण सगळे त्यांच्या मागे तालात मान डोलवत म्हणायचो. आणि आठवतंय, वहीत सुंदर अक्षरात ही कविता लिहिताना किती म्हणजे किती आनंद व्हायचा. आता या कवितेच्या ओळी तर मनात नक्कीच ताज्या झाल्या असतील, पण प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या असतात, हो ना? तुमच्या मॅडमनी किंवा सरांनी ही कविता कशी शिकवली होती, म्हणजे त्यांनी ती कशी गाऊन दाखवली होती? त्या तालासुरात काही खास आठवण जोडलेली आहे का? तुमच्या शाळेबद्दलच्या, तुमच्या शिक्षकांबद्दलच्या, या कवितेबद्दलच्या सगळ्या गोड आठवणी आमच्यासोबत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि हो, असंच आपलं बालपण पुन्हा जगण्यासाठी बालभारती रिवाइंडला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका सोनेरी आठवणीसोबत.